मी श्रीकांत शामराव मोहिते, माजी उपसरपंच बलगवडे। आमच्या बलगवडे गावामध्ये जो आता सोलर प्लॅनचा जो घाट गाठला आहे सरकारने, झाडे तोडून झाडाचा विनाश करून, याला आमच्या सर्व ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे। आम्हाला सरकारचं सोलरच्या या प्रोजेक्टला, मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला आमचा विरोध नाही, कुठल्या विकासाला विरोध नाही, पण झाडे तोडून जे त्यांनी घाट गाठलाय विरोध कराय सोलर उभा करायचा, या गोष्टीला आमच्या बलगवड्यातील सर्व ग्रामस्थांचा पूर्णपणे विरोध आहे। पण ही ज्या वेळेला ही योजना राबवण्यात आली बलगवडे येथे, ज्यावेळी मोजणी करतानाच भूमी अभिलेख यांनी कुणालाही बरोबर ना सरपंचला घेतले, ना ग्वाडीला घेतले, ना कुणालाही गावातला घेतले। झाडाचा पंचनामा करताना तसंच पंचनामा ज्या वेळेला ही जी मोजणी केली त्यावेळेला याच्यावर वन संज्ञा कुठेही नव्हती, सगळं खुल्लं आहे असं सांगितलं होतं त्या भूमी अभिलेखचे साहेब राहुल पाटील यांनी। की नंतर हे सगळे वन संज्ञा परत बाकीचं काय जे बसवलंय त्यांनी कंपनीला फॉरवर्ड होऊन, कंपनीच्या लोकांशी सामील होऊन जे भूमी अभिलेख तसेच गावातील सर्कल यांनी गावात घरात बसून पंचनामा केला आहे, सही वर्क केली आहे, सही वर्क त्याच्यात तलाट्याने आरोड्यात सही केली आहे। ही सगळी गोष्ट मान्य तहसीलदार साहेबांच्या समोर सगळी कबूल झालेली आहे आणि करताना सगळी ह्यात सामील आहेत, खालच्या लाईन पासून फक्त भूमी अभिलेख पासून सर्कल, तलाठी, वन विभाग सगळे। वन विभागाचा तर असा कारभार आहे की ते आवाजाच्या लोकांनी इथं मोजणी केली, गावांचीच मंडळी घेऊन कामाला सांगितलेली। गावातल्या ना सरपंचाची सही आहे पंचनाम्यावर, ना गावातल्या कुठल्या एका व्यक्तीचे, तर हे नुसताच बेकायदेशीररित्या सर्व काय केलेलं आहे। तर हे सोलर प्रकल्पाचा जो राबवला आहे तो अनलिगली, जो त्याची योग्य ते चौकशी होऊन सर्व जे यात जे जे दोष आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि झाडे तोडून जे नुकसान झालंय गावाचं, पर्यावरणाचं, देशाचं, राज्याचं, या झाडासाठी वृक्ष लागवा, झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, हेच तुमचाच मूलमंत्र। तुमचाच हे दुसरा ड्रीम प्रोजेक्ट आहे माननीय मुख्यमंत्री यांचा। याला तुम्ही कात्री लावून हे कुठला तर झाडे पाडून तुम्ही सोलर प्रकल्प उभा करत आहे, याचं काय आम्हाला गावकऱ्यांना त्याचं गम्यच कळत नाही। तरी जो यात दोष, आमची भूमिका एवढीच आहे की ही जे झाडं या कंपनीनं तोडलेत, की कंपनी त्यांच्याकडून त्यांच्यावर कारवाई करून ही झाडं लावून घेऊन त्यांच्याकडं भरपाई घ्यावी, झाडं परत लावून द्यावी। आणि आम्ही गावाच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्री यांना आश्वासित करतो की झाडं आम्ही स्वतः पाणी टँकरनं घालून आम्ही गावकरी जगवतो इथली, पण त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी झाडं तोडलेल्याची। आणि तसेच आम्हाला सह्याद्रीचे वृक्षमित्र सयाजी शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं, त्यांनी आम्हाला पुरेपूर साथ दिली, त्यांचंही आमच्या गावातर्फे हार्दिक अभिनंदन आहे आणि त्यांची मोलाची साथ आम्हाला लाभत आहे। आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील काय करावं, काय करता येते कायदेशीर बाबी आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार करत राहू। नमस्कार, मी ज्योतिराम जाधव, माजी सैनिक आणि शेतकरी आंदोलक। आज बलगवडे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली या ठिकाणी जे गावाच्या विरोधात जे चालू आहे ते एक वाईट गोष्ट आहे। दुसरी गोष्ट की आज ग्रामसभेचा ठराव, जे लोकशाहीचा पाया आहे ग्रामपंचायत ते लोकसभा, जर ग्रामसभेचा ठरावाने जर आम्हाला हा प्रस्तावच नको आहे, त्यांनी मागितलाच नाही, जर न मागता जर तुम्ही आमच्यावर लादत असाल तर एक लोकशाहीची हत्या आहे। आज सरपंचाला किंमत जर तुम्ही देत नसाल, सरपंचाच्या ठरावाला, ग्रामपंचायतीला किंमत देत नसाल, तर आमची ही भावना झालेली आहे की आम्ही तुमचे कायदे का पाळावेत। आम्ही लोकसभेचे अथवा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा, तर तुमचा कायदा आम्ही का पाळावा। आम्ही एवढ्या मानसिकतेवर आमचं गाव आलेलं आहे की आम्हाला हे प्रकल्प नको आहेत। कधी कधी वाटतं फक्त पोलीस आहेत म्हणून आम्ही का बसतोय, कारण पोलीस आम्हाला गोळ्या घालायला तयार आहेत। पण आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही हे ना दुसरी जागा शिफ्ट करण्यासाठी दिलेली होती, शिवाय दुसऱ्या गावची जागा जे MSCBनं एक 60 एकर ॲक्वायरमेंट केलेलं होतं, तिथं फक्त 18 एकर करणार आहेत आणि त्याची जवळजवळ 60 एकर जमीन हे पुन्हा देणार आहेत। त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट शिफ्ट करा, हे गावचं मत होतं, आमचंही मत होतं। मग त्यांना आम्हाला एक शंका येते की हायवेच्या कडीची जमीनच ह्यांना लाटायची आहे का, गुजरात यांना द्यायची आहे का। हा आमचा रास्त आणि हा कळवळ आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.